अमेरिका इराणमध्ये 60 दिवसांच्या युद्धबंदीचा मसुदा तयार झालाय। मसुद्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीची मात्र प्रतीक्षा आहे। दोन्ही देशांमध्ये प्राथमिक कराराच्या आराखड्यावर सहमती झाली। हा करार तात्पुरता आहे, अंतिम शांतता करार नसल्याची सुद्धा माहिती मिळते। यामध्ये विशेष बाब अद्याप सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या करारासंदर्भात काय प्रतिसाद येतो यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। डॉन 3 या चित्रपटातून रणवीर सिंहने माघार घेतल्याची माहिती आहे। निर्माता दिग्दर्शक फरहान अख्तर रणवीर यांच्यात तीव्र वाद झाला। एक्सेल एंटरटेनमेंटला आर्थिक नुकसान झाल्याचा सुद्धा दावा करण्यात आला। रणवीरकडून 45 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी करण्यात आली। डॉन 3 या चित्रपटातून रणवीर सिंहने माघार घेतल्याचा आता पडसाद आपण पाहतोय। निर्माता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रणवीर सिंह यांच्यामध्ये तीव्र वाद झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंजिन फेलमुळे 23 स्मार्ट बस बंद झाल्यात। 2 वर्षापासून स्मार्ट बस डेपोमध्येच उभ्या आहेत। बसेसच्या दुरुस्तीसाठी 1,38,00,000 रुपयांची गरज आहे। तब्बल 23 बसेस या धूळ खात सध्या डेपोमध्ये पडल्या। इंजिन फेलमुळे तब्बल 23 स्मार्ट बस या डेपोमध्येच धूळ खात पडणार, यासाठी तब्बल 1,38,00,000 रुपये दुरुस्तीसाठी अत्यावश्यक आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे ऍक्शन मोडवर आले। पदाचा कारभार हाती घेताच राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात आली। राज्यात 3 दिवसात 53 धाडी टाकण्यात आल्यात। 34 ठिकाणी कारवाई करत 33 जणांना अटक सुद्धा करण्यात आली। सुमारे 28,78,572 रुपये किमतीचा साठा यावेळी जप्त करण्यात आला। राज्यभरातून लाखो रुपयांचं भेसळयुक्त साठा हा जप्त करण्यात आलाय। मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यभरात धाडी टाकण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।